ओके गाईज, बऱ्याच दिवसांनी ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज महाशिवरात्री तर म्हटलं मंदिरात जाऊन येऊया. तर चालू आता म्हणजे फेब्रुवारी महिना आहे आणि एवढं ऊन लागते ना, म्हणजे सूर्यदेवांचा आज काहीतरी वेगळाच मूड दिसतोय मला. जाम ऊन आहे भाई, टोचते अक्षरशः. हे कॅप घालून काय उपयोग नाही आहे. आपलं दर्शन तर एकदम छान झालं आहे, मस्त झालं आहे. आणि ते जे मंदिर आहे ते ॲक्च्युली रेनोव्हेट केलं आहे. आधी जर माझ्याकडे फोटो असले तर तुम्हाला नक्की दाखवीन की आधी ते मंदिर कसं होतं, पण खूप छान त्यांनी जे नवीन बनवलं आहे, खूपच सुंदर आहे. महाशिवरात्री होती, आपण दर्शन घेतलं आहे. आता जवळपास दुपारचे 1-2 वाजलेत आणि संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला तर माहिती आहे आज काय आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच. असं काय नवल नाही, मी तर ऑर्डिनरी मॅचच समजेन, कारण की काय कंपॅरिझन काय आहेच नाही, राहिलंच नाही. आता सगळ्यांना माहिती आहे पुढे कोण आहे. सो गाईज, मॅच चालू होणार आहे आणि आता टॉस होईल थोड्या वेळातच. पण तुम्हाला काय वाटतं, 7-2 होईल का 8-1 होईल? तो उस्मान तारिक आहे ना, त्याच्यावरतून नक्की मला असं आतून वाटतं की काय नाही ते कॉन्ट्रोवर्सी तर नक्की होणार ते उस्मान तारिकवरून. हे बघ चालू झालं आहे, यांचं ॲनालिसिस सुरू झालं आहे परत की हे पॉज घेतो आहे, हे चेक करतो आहे, काय करतो आहे. सो टॉस झालेला आहे, आपण टॉस हारलो आहे, बट टॉस हारलो आहे, मॅच थोडी हरणार आहे. आपल्या टीममध्ये 2 चेंजेस आहेत. अभिषेक शर्मा परत आलेला आहे, संजू सॅमसन बाहेर गेलेले आहेत, अर्शदीप पण बाहेर गेलेले आहेत आणि कुलदीप यादव परत आलेले आहेत. तर बघू आता, लेट्स सी काय होतं आहे, किती स्कोअर आपण मारतोय. त्यांचं कॅप्टनच झाला आहे बॉलिंग करायला भाई, आणि पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करतोय तो. पहिली इनिंग झाली आहे गाईज, आपण 175 मारलेत आणि त्यांच्या 3 विकेट गेल्या पण आहेत. किती मस्त मॅच चालू आहे, वा. तर इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच भाई, पानसट एका शब्दात मी तुम्हाला सांगतो, पानसट मॅच भाई. काय म्हणजे वन साइडेड मॅच चालू होती. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. कोण जिंकणार आहे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल. मला झोप यायला लागली माहिती काही मॅच बघून.